कधी तुम्हाला असं वाटलंय का की तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी सगळं काही करता पण त्याचं लक्ष तुमच्याकडे नसतंच? कधी तुमच्या जोडीदारांना तुमचं म्हणणं लक्षात घेतलं नाहीये आणि तुम्ही स्वतःलाच विचारताय की कुठे चुकतंय माझं? किंवा कधी तुमचं नातं इतकं गोंधळलेलं असतं की तुम्हाला वाटतं की अरे यार कधी संपणार हे सगळं? आणि हे प्रश्न कठीण असतात, पण हेच प्रश्न आपल्याला स्वतःशी प्रामाणिक होऊन आपल्या नात्याचा विचार करायला लावतात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये फक्त नातं चांगलं कसं ठेवायचं यावर आपण बोलणारच आहोत, पण त्याहीपेक्षा बॅड रिलेशनशिप कसं काय ओळखायचं आणि त्यातून बाहेर कसं यायचं यावरही बोलणार आहोत. पण थांबा, कारण याचा अर्थ असा नाहीये की प्रत्येक वाद वाईट नात्याचं लक्षण आहे. नातं मजबूत करायला संघर्ष हवाच असतो, पण संघर्ष हा हेल्दी पाहिजे, आरोग्यदायी पाहिजे. नात्याच्या प्रत्येक बाजूवर आज आपण गप्पा मारणार आहोत. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या वादांपासून ते नवरा बायकोच्या नात्यातल्या सूक्ष्म गोष्टींपर्यंत. आणि हो, मी तुम्हाला काही रिअल लाईफ एक्झाम्पल्स पण सांगणार आहे जी डेफिनेटली तुम्ही रिलेट करू शकणार आहात. सो बेसिकली आय हॅव डिवाइडेड द व्हिडिओ इन 3 पार्ट्स. फर्स्ट इज निरोगी नात्याची लक्षणं, काय केल्यावर नातं अधिक घट्ट होतं. सेकंड, वाईट नात्याची लक्षणं, कुठल्या सवयीमुळे नात्याचं नुकसान होतं. आणि थर्ड, सोडवण्याचे उपाय आणि वाईट नात्यातून बाहेर पडण्याचे मार्ग. वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे ऐश्वर्या आणि तुम्ही पाहताय 2025 जानेवारी लेव्हल अप सिरीज, ज्यामध्ये मी 31 व्हिडिओज इन 31 डेज आणते तुमच्यासाठी, पॅक्ड विथ टिप्स अँड इनसाइट्स ऑन प्रोडक्टिव्हिटी, पर्सनल ग्रोथ, सेल्फ इम्प्रूव्हमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अँड एव्हरीथिंग यू नीड टू लेव्हल अप युअर लाईफ. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे नात्याची सुरुवात, द फाउंडेशन ऑफ अ रिलेशनशिप. प्रत्येक नात्याची सुरुवात 2 मुख्य पिलर्सवर होते बघा. एक म्हणजे तर विश्वास, दॅट इज ट्रस्ट, आणि सेकंड म्हणजे आदर, रिस्पेक्ट. नातं तयार करताना सुरुवातीला बघा सगळं अगदी आनंददायी, मस्त परिपूर्ण वाटतं. एकमेकांच्या गोड गोष्टी जाणून घेणं किंवा नेहमी बोलणं, वेळ घालवणं, हे सगळं नातं उभं करण्यासाठी आवश्यक आहे. पण लक्षात ठेवा, नात्याला फक्त तयार करणं पुरेसं नाही, ते टिकवणं हे सगळ्यात जास्ती महत्त्वाचं आणि चॅलेंजिंग असतं. ओके, आता विश्वास का महत्त्वाचा आहे? तर विश्वास म्हणजे फक्त तुला माझ्यावर विश्वास आहे का एवढंच नाहीये, तर प्रत्येक वागणुकीमधून, बोलण्यातून आणि कृतीमधून तो दिसायला पाहिजे. जेव्हा आपण कोणालाही आपलं मन मोकळेपणाने आपण सगळ्या गोष्टी सांगतो, आपल्या विचारांमध्ये लपवाछपवी करत नाही, तेव्हा खरं तर नातं खऱ्या अर्थाने मजबूत होतं, बळकट होतं. फॉर एक्झाम्पल, तुमचा बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड तुम्हाला त्यांच्या आयुष्यात घडलेल्या छोट्या छोट्या गोष्टी सांगत असेल की आज मी ऑफिसमध्ये हे केलं, हे झालं, किंवा मी आज सॅड आहे कारण मित्राबरोबर भांडण झालं. याचा अर्थ तो किंवा ती तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत असतो. तुमचं नातं हेल्दी होण्यासाठी यासारखे छोटे छोटे कॉन्व्हर्सेशन्स खूप इम्पॉर्टंट असतात. थोडक्यात, जितकं ट्रान्सपरंट तुमचं कम्युनिकेशन असेल तितकं छान. जे काही तुमच्या फीलिंग्ज आहेत ते शेअर करणं. जरी एखादी गोष्ट तुम्हाला तुमच्या पार्टनरची पटली नाही तरी ती समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता प्रॉब्लेम कुठे येतो ना, बऱ्याचदा तुमचा पार्टनर तुम्हाला काहीतरी सांगतो पण तुम्ही इतकं लाऊड रिॲक्शन देता की काय गरज होती, असं कशाला केलं, किंवा पुढच्या वेळेस असं अजिबात करायचं नाही, मला हे आवडलं नाही, किंवा त्या मुद्द्यावरून भांडायला लागलात तुम्ही, तर नेक्स्ट टाइम तुमचा पार्टनर तुम्हाला खरं सांगताना 100 वेळा विचार करणार आहे की अरे हिनी तर लास्ट टाइम अशी रिॲक्शन दिली होती, मग यावेळेस आपण सांगायलाच नको, सगळा तो राडा सगळा वाचेल, भांडणच होणार नाही. आणि तसं होता कामा नये. इथूनच सगळे प्रॉब्लेम्स स्टार्ट होतात. यासाठी सोल्युशन आहे की जरी तुम्हाला एखादी गोष्ट पटली नसेल तरी त्यावेळेस ठीक आहे म्हणून सोडून देऊन नंतर जेव्हा दोघांचा मूड चांगला असेल, तुमच्या भावना छानपणे इझिली तुम्ही कम्युनिकेट करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, अरे तू काल असा गेला होतास ना रात्री, ते मला जरा नाही आवडलं, मला छान नाही वाटलं, तर बघ ना नेक्स्ट टाइम तुला जमत असेल तर नको न जाऊ प्लीज. म्हणजे बघ, असं मी विचार करते पण जस्ट मी तुला माझे थॉट्स सांगतेय. इतक्या कामली जर तुम्ही बोललात ना तर गोष्टी मोठ्या होत नाहीत आणि उगाच भांडणं होत नाहीत. पण जर तुमचं पार्टनर काहीतरी लपवाछपवी करत असेल, सतत फोनवर पासवर्ड ठेवणं, तुम्हाला काहीतरी सांगायचं टाळणं,
किंवा खोटं बोलणं यामुळे रिलेशनशिपचे रूट्स, नात्याचं मूळ कमकुवत होतं. ओके, विश्वासाचा अभाव निर्माण होतो जो रिलेशनशिपला हळूहळू लांब नेतो. आणि दॅट इज द स्टार्ट, की मग थोडंसं पॉझेसिव्ह होणं, सारखं डाऊट्स घेणं, सारखं फोन करणं, तू कुठे आहेस, काय आहेस, कोणासोबत आहेस, खूप त्याच्यामध्ये ना खूप सगळं माइंड तुमचं जातं, तुमची एनर्जी जाते. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या आहेत. आता आदर कसा असतो, म्हणजे नात्यातील आदर म्हणजे फक्त एकमेकांना आदराने बोलणं नाही, तर तो प्रत्येक कृतीमधून दिसायला पाहिजे. वन्स अगेन म्हणजे बघा, तुमच्या पार्टनरला पहिले तर त्याचे निर्णय घेऊ देणं किंवा समजूतदारपणा, म्हणजे पार्टनरच्या मतांचा सन्मान करणं, भलेही ते तुमच्या विचारांपेक्षा काहीतरी वेगळे असतील पण तरीही, किंवा स्पेस देणं, पार्टनरला त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा वेळ देणं, त्याला कोंडून न ठेवणं. फॉर एक्झाम्पल, तुमचा पार्टनर तुमचं करिअर निवडण्यासाठी तुम्हाला सपोर्ट करत असेल, तुमच्या आवडीनिवडींना महत्त्व देत असेल, तर त्या नात्यामध्ये आदर आहे असं आपण म्हणू शकतो. पण जर तो किंवा ती तुम्हाला नेहमी तुमच्या निर्णयांवर टीका करत असेल, तुला ते कसं जमतच नाही, तुझं काही खरंच नाही, अशा अपमानास्पद शब्दात बोलत असेल, तर ते नातं चांगलं नाही बनत. ओके, पुढे जाऊन डेफिनेटली प्रॉब्लेम येणार आहेत जर इफ यू डोंट सॉल्व देम राईट नाव. विश्वास आणि आदर हे कुठल्याही नात्याचं बघा एकदम रूट्स आहे. जेव्हा ही रूट्स दोघं जपताना तेव्हाच नातं एकदम हॅपी होतं, आनंददायी बनतं. पण जर त्यामध्ये अभाव असेल तर ते नातं तुटायला वेळ लागत नाही. म्हणून नात्यांच्या सुरुवातीपासून या दोन गोष्टींची काळजी घ्या. सेकंड पॉइंट इज साइन्स ऑफ अ बॅड रिलेशनशिप. सुरुवातीला नवीन प्रेम असतं, आपण बऱ्याच गोष्टी इग्नोर करतो, पण जसं जसं वेळ जातो ना, जसं टाइम फ्लाइज बाय, काही गोष्टी आपल्याला टॉक्सिक वाटू शकतात, टॉक्सिक बिहेवियर आपल्याला दिसायला लागतं. फॉर एक्झाम्पल, सतत भांडणं, फ्रिक्वेंट आर्ग्युमेंट्स विदाउट प्रॉपर कम्युनिकेशन, आर्ग्युमेंट्स एस्केलेट होतात इनटू फाईट्स. तुम्ही शांततेने तुमच्या कामाच्या दिवशी थोडा वेळ स्वतःसाठी मागता आणि तुमचा पार्टनर त्यावरून सुद्धा चिडतो, की अरे तुला माझ्यासोबत वेळच घालवायचा नाहीये का, तुला माझ्याशी बोलायचंच नाहीये का. म्हणजे नॉर्मल कम्युनिकेशन करण्याच्या वेळी डायरेक्ट तो मुद्दा भांडणामध्ये बदलतो. असं सतत जर घडत राहिलं तर नातं कमजोर होतं. दुसरी गोष्ट म्हणजे अपमान, डिसरिस्पेक्ट. तुमचा पार्टनर तुम्हाला जेव्हा सतत म्हणतोय की तुम्हाला काही जमतच नाहीये, तू कधी योग्य निर्णय घेतच नाही, किंवा तुझं व्यक्तिमत्व किती बावळट आहेस, तू किती बावळट आहेस, अशा बोलण्यामुळे तुमचं जे आत्ममूल्य आहे ना ते कमी होतं आणि नात्याला तडा जातो. अजून एक गोष्ट म्हणजे नियंत्रण, कंट्रोल. तुम्ही ऑफिसमधले सपोज मित्रांबरोबर कॉफीसाठी जाताय, पण तुमचा पार्टनर त्यावरून सुद्धा भांडतोय की तुला मुलांशीच बोलायची काय गरज आहे, काय कारण आहे, किंवा तू माझ्याशिवाय कशाला बाहेर जातेस, किंवा माझ्याशिवाय जायचंच नाही तू बाहेर, कोणासोबत कॉफी प्यायची गरजच काय आहे. तरी असं जेव्हा फ्रिक्वेंटली व्हायला लागतं ना, आपल्याला खूप गुदमरल्यासारखं होतं. आय हॅव सीन सच टॉक्सिक रिलेशनशिप्स आणि त्यांचा एंड नेहमीच वाईटच होतो. म्हणजे त्यांचा एंड, आणि ते लवकरच एंड करावं असं रिलेशनशिप. अजून एक गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणा नसणे, लॅक ऑफ ऑनेस्टी. तुमचा पार्टनर तुम्हाला नेहमी सांगतो की मी घरी आहे, पण तुम्हाला त्याच्या फ्रेंड्सकडून कळतं की तो बाहेर पार्टी करतोय, किंवा तो फोन लपवून ठेवतोय, पासवर्ड्स वेगळे वेगळे ठेवतोय, तुम्हाला कळू नये म्हणून असे पासवर्ड्स ठेवतोय. तर मग अशा गोष्टी तुमच्या मनात शंका निर्माण करणारच आहेत, आणि मग ते सगळं निगेटिव्हिटी येते, सगळी बॅड वाईब्स येतात, आणि अशा रिलेशनशिपला तुम्ही जरी म्हणत असाल रिलेशनशिप, तरी इट मेक्स नो सेन्स. आणि अजून एक गोष्ट म्हणजे भावनिक त्रास, म्हणजे इमोशनल अब्यूज. तुम्ही खूप उत्सुकतेने काहीतरी नवीन काम किंवा प्रोजेक्ट सुरू करता, पण तुमचा पार्टनर तुम्हाला चिडवतो की अरे तुला यामध्ये सक्सेस मिळणारच नाहीये, किंवा तू हे काय करणार आहे, तुला हे जमणारच नाहीये. तर या गोष्टींमुळे ना तुम्ही स्वतःवरच शंका घ्यायला लागता. या सगळ्याला ना आजकाल एक टर्मिनॉलॉजी आहे, ह्याला म्हणतात रेड फ्लॅग्स. म्हणजेच दॅट पर्सन इज नॉट फॉर यू. तो पर्सन तुम्हाला रेड फ्लॅग्स देतोय, म्हणजे दिस इज नॉट फॉर यू, की सगळं वाईटच आहे. म्हणजे तुमच्यावर डाऊट पण घेतोय, ट्रस्ट पण नाहीये, लपवाछपवी पण आहे. म्हणजे जेव्हा आपलं रिलेशनशिप तुटतं, किंवा जेव्हा एक्स्ट्रीमला जाऊन तुम्ही डिसाईड करता ब्रेकअप करायला किंवा वेगळं व्हायला, ते असं ओव्हरनाईट होत नसतं, ते साठलेलं असतं. आणि तुम्ही पण ना ते रेड फ्लॅग्स इग्नोर करता, म्हणजे खूप बिल्डअप होत जातं, पाईलअप होतात गोष्टी, पण आणि आधीच्या गोष्टी तुम्ही खूप इग्नोर केलेल्या असतात. तर ते तसं न करता वेळीच ओळखणं हे तुमच्यासाठी चांगलं आहे, तुमचं लाईफ वाचणार आहे, आणि तुमचं खूप टाइम जे वेस्ट होणार आहे ते वाचणार आहे. सो बेसिकली काही
अर्थच नसतो अशा रिलेशनशिपला जपण्यात. अशा नात्यात राहणं तुमचं मानसिक आरोग्य खराब करू शकतं. म्हणूनच वेळेत सावध होणं आणि योग्य पावलं उचलणं खूप महत्त्वाचं आहे. थर्ड थिंग इज व्हॉट मेक्स अ रिलेशनशिप हेल्दी. म्हणजे आता निरोगी नातं कसं असतं. तर निरोगी नातं म्हणजे सुंदर प्रवास असतो, जिकडे दोघांनी एकमेकांना उभारी दिलेली असते, जिकडे समस्या आल्या तरी त्या सोडवण्याचा प्रयत्न असतो आणि नातं मजबूत बनतं. काहीतरी प्रॉब्लेम आलाय तर म्हणून भांडत बसायचा असा अप्रोच न ठेवता, कपल्समध्ये प्रॉब्लेम आलाय, ठीक आहे, आपण एकत्र मिळून काहीतरी सोल्युशन काढू, नक्कीच काहीतरी सोल्युशन मिळेल. जेव्हा असा ॲटिट्यूड असतो टुवर्ड्स लाईफ, टुवर्ड्स रिलेशनशिप, नक्कीच ते रिलेशनशिप जे आहे ते ब्लूम होतं. ओके, तर रिस्पेक्ट म्हणजे बघा, एकमेकांच्या मतांचा आदर करा. कम्युनिकेशन पाहिजे. ट्रान्सपरंट कम्युनिकेशन क्रिएट्स अ स्ट्रॉंग बॉन्ड. जर तुम्ही विचार तुमचे जे आहेत ते बोलून दाखवलेच नाही, जर तुम्हाला असं वाटलं की अरे नाही, त्यांनी माझ्या मनातलं ओळखायला पाहिजे किंवा तिने माझ्या मनातलं ओळखायला पाहिजे, या गोष्टी काय आता बोलून कशाला सॉर्ट आउट करायच्या, तर मग कधीच सॉर्ट आउट होणार नाहीये. ओके, कोणीही अंतर्ज्ञानी नसतं. तुमच्या मनात काय चाललंय हे मला माहिती नाहीये, इवन माझ्या नवऱ्याच्या मनात काय चाललंय हे मला माहिती कसं असेल ना. म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते जोवर तुम्ही तुमचे मुद्दे मांडत नाही, जोवर बोलत नाही, तोवर समोरचा व्यक्ती तुम्हाला टेकन फॉर ग्रांटेड किंवा त्याला पण नाही कळणार आहे आणि ह्यानी मग मिसअंडरस्टँडिंग्स वाढत जातात. तसं आपल्याला करायचं नाहीये. स्ट्रॉंग रिलेशनशिपचं की आहे बघा, ट्रान्सपरंट कम्युनिकेशन. दॅट इज द की. म्हणजे कुठलीही गोष्ट असतील, काहीही लेवलच्या भांडणं असतील, पण जर तुमच्या दोघांमधलं कम्युनिकेशन आणि अंडरस्टँडिंग आणि ट्रस्ट चांगला असेल तर कुठलीच शक्ती तुमचं नातं तोडू नाही शकणार. ओके, या युनिव्हर्समधली कुठलीच शक्ती, म्हणजे यू नीड टू बी दॅट स्ट्रॉंग. मग तुमच्या पत्रिका जुळलेल्या असो नसो, गुण तुमचे कमी मिळलेले असो जास्ती मिळलेले असो, काहीही असो, ओके, तुमच्या दोघांमधली गोष्ट आहे आणि यू हॅव टू सॉल्व्ह इट बाय ट्रान्सपरंट कम्युनिकेशन. आता अंडरस्टँडिंग म्हणजे काय, छोट्या छोट्या चुका आपल्याला सोडून द्यायच्या आहेत. म्हणजे तो माझा बर्थडेच विसरला, ॲनिव्हर्सरीच विसरला, किंवा मग लक्षातच नाहीये काहीतरी, काही रँडम गोष्टी, चिडण्यापेक्षा अंडरस्टँड करा. काहीतरी कामाचं प्रेशर असेल किंवा नसेल आठवत, म्हणजे एखाद्याचा स्वभाव असतो की नाही बाबा मी हे नाही लक्षात ठेवू शकत, किंवा मी असं सरप्राईज गिफ्ट नाही हे करू शकत, किंवा असं सरप्राईज मी काही नाही करू शकत, माझा तो स्वभाव नाही आहे की असं मी काहीतरी सरप्राईज करेन. सो जस्ट ॲक्सेप्ट. काय होतं ना, बऱ्याचदा आपण जेव्हा रिलेशनशिपमध्ये असतो तेव्हा तर ठीक आहे, आपण एंटर होतो इन द रिलेशनशिप, पण नंतर आपण विचार करतो की ठीक आहे, असा आहे का माझा पार्टनर, ठीक आहे, काही दिवसांनी मी त्याला बदलते, किंवा काही महिन्यात तो बदलेल, काही वर्षांमध्ये त्याचं वागणं बदलेल. तो आत्ता ए आहे तर काही दिवसांनी हळूहळू मी त्याला बी मध्ये कन्वर्ट करेन. आणि तिकडेच तोच तुमचा थॉट घातक आहे. यू कॅनॉट चेंज एनी वन अनलेस दे वॉन्ट टू चेंज. म्हणजे तुम्ही कोणालाही बदलू शकत नाही, तुम्ही कोणाचेही विचार बदलू शकत नाही अनलेस त्या व्यक्तीला स्वतःहून आतून बदलायचं आहे. आणि इकडेच प्रॉब्लेम होतात, इकडेच जास्ती भांडणं होतात की एक पार्टनर दुसऱ्या पार्टनरकडून एक्सपेक्ट करतो की त्यांनी चेंज करावं त्याचं बिहेवियर किंवा त्याचं वागणं, पण त्याचं असं म्हणणं असतो की मी हा असाच आहे आधीपासून. आणि जेव्हा आपण रिलेशनशिपमध्ये होतो, जेव्हा तू मला ओळखायचीस किंवा व्हॉटेव्हर, मी असाच होतो म्हणून आपण आलो रिलेशनशिपमध्ये, आता मी असाच राहणार आहे. आणि मग कधी कधी एक्सपेक्टेशनला तडा जातो की अरे मला वाटलेलं तू बदलशील, मला वाटलेलं तू असं करशील. दीज आर ऑल एक्सपेक्टेशन्स. तुमचं जर खरंच प्रेम असेल तर ते विदाऊट एनी एक्सपेक्टेशन्स पाहिजे. हा व्यक्ती असा आहे, हा व्यक्ती मला आहे तसा आवडतो, मी त्याला ॲक्सेप्ट करते, द एंड. ओके, हे जितकं लवकर तुम्ही स्वतःला समजवाल तितकं छान तुमचं रिलेशनशिप आणि तुमचं लाईफ तुम्हाला जगता येणार आहे. अजून एक गोष्ट म्हणजे कमिटमेंट. म्हणजे इन्व्हेस्ट युअर टाईम अँड एनर्जी इन ईच अदर. तुमचं लग्न झालं आहे पण काही काळ तुम्हाला जाणवतंय की थोड्याशा गोष्टी गडबडल्या आहेत, मग आपल्या पार्टनरसाठी छोटंसं काहीतरी सरप्राईज प्लॅन करू शकता. एकत्र वेळ घालवा, जुन्या आठवणींना उजाळा द्या. तुम्हाला मग जाणवेल की हो, थोडीशी निगेटिव्हिटी आली होती लाईफमध्ये, पण आपण काहीतरी कन्वर्ट करतोय पॉझिटिव्हिटीमध्ये. सो बी थॉटफुल ऑफ वॉट एव्हर यू आर डुईंग इन अ रिलेशनशिप. किती पण नवीन किंवा किती पण जुनं रिलेशनशिप असेल, म्हणजे तुम्ही 1 महिन्यात झालेला आहे तुमचं लग्न होऊन किंवा इन रिलेशनशिप येऊन, का तुम्ही 1 वर्ष झालं आहे का 10 वर्ष झाली आहेत, इट डज नॉट मॅटर. ओके, जर तुमचा खरंच ट्रस्ट असेल, विश्वास असेल, जर इफ यू रिअली केअर अबाउट दॅट पर्सन, तरच म्हणजे ते नातं छान राहू शकतं. उगाच नुसत्या एक्सपेक्टेशन्स आहेत आणि अनादर आहे, डिसरिस्पेक्ट आहे,
कोणी कोणाला वेळ देत नाहीये, म्हणजे एकाच घरी राहून नवरा काहीतरी वेगळंच करतोय, बायको काहीतरी वेगळंच करते, कोणाचा कोणाला ठाम पत्ता नाहीये, फायनान्शियल गोल्स एकत्र बसून होत नाहीयेत, लाईफ गोल्स एकत्र बसून डिस्कस केले जात नाहीयेत, नुसतं म्हणजे एक दिवस येतोय दुसरा दिवस जातोय, नुसते पुढे पुढे ढकलताय दिवस, तर ह्याला काही अर्थच नाहीये ना रिलेशनशिपला ना अशा आयुष्याला. सो तुम्हाला विचार करायचा आहे, तुमचं रिलेशनशिप कसं सुरू आहे, किती हेल्दी आहे, ओव्हरऑल व्हॉट डू यू एक्सपेक्ट आउट ऑफ युअर रिलेशनशिप. फोर्थ थिंग इज वाईट नात्यातून बाहेर कसं पडायचं, हाऊ टू एक्झिट अ टॉक्सिक रिलेशनशिप. बघा, वाईट नातं म्हणजे सततचा मानसिक ताण असतो, अपमान असतो, आत्मविश्वासाला तडा देणाऱ्या परिस्थितींचं एक जाळं असतं आणि अशा नात्यामध्ये राहणं तुमच्या हेल्थसाठी डेफिनेटली घातक ठरू शकतं. म्हणूनच अशा नात्यातून बाहेर पडणं जरी कठीण असलं तरी ते खूप गरजेचं आहे. पहिले तर तुम्ही स्वतःचा आदर करा, सेल्फ रिस्पेक्ट. ओके, तुमचं अस्तित्व, तुमचे विचार आणि तुमची भावना महत्त्वाची आहे. ओके, हे स्वतःला तुम्ही समजून घ्या. तुम्ही कोणाच्याही वाईट वागणुकीसाठी पात्र नाही आहात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुधारण्याची शक्यता पण पहा, इव्हॅल्युएट करा. कधी कधी ना वाईट परिस्थिती फक्त संवाद किंवा काहीतरी समजुती अभावी निर्माण होते. शांत डोक्याने विचार करा की नातं इम्प्रूव्ह करण्यासाठी दोघांनीही तेवढे प्रयत्न केलेले आहेत का, किंवा दोघं प्रयत्न करायला तयार आहात का. ओके, नाहीतर मग सीक हेल्प. इफ नथिंग वर्क्स, टेक हेल्प फ्रॉम ट्रस्टेड फ्रेंड्स ऑर सरळ प्रोफेशनल्स. जे काही सायकोलॉजिस्ट किंवा काउन्सिलिंग सेशन्स असतात, यू कॅन टेक हेल्प फ्रॉम देम. आणि स्वतःवर काम करा, वर्क ऑन युअर सेल्फ. जेव्हा एखाद्या वाईट नात्यामधून तुम्ही बाहेर पडलाय, स्वतःला वेळ द्या, तुमच्या गरजा, तुमच्या आवडी-निवडी ओळखा, स्वतःवर प्रेम करा. ओके, कठोर आहे हे सगळं, पण तो निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. लाईक मेक अ फर्म डिसिजन. काही लोक ना नात्यातून बाहेर पडायचं ठरवतात पण पुन्हा त्याच चक्रामध्ये अडकतात, आणि या निर्णयावर ठाम राहणं खूप महत्त्वाचं आहे. तुमचा लाईफचा तो महत्त्वाचा डिसिजन आहे. सो ओव्हरऑलच एफर्ट आणि कम्युनिकेशन नातं टिकवण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. जिकडे आदर, विश्वास आणि ऑनेस्टी असते तिकडे नातं फार छानपणे चिरकाल टिकतं. तुमच्या रिलेशनशिपला किती वर्ष झाली आहेत हे मला कमेंट करून सांगा. मला जाणून घ्यायला आवडेल की काय किती वर्ष झाली आहेत, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहात, लग्न झालं आहे का, व्हॉट एव्हर द सिच्युएशन इज, मला कमेंट करून जरूर सांगा. आणि जानेवारी सिरीज कशी वाटतेय हे पण सांगा, कारण 2025 मध्ये मी या चॅनलवर खूप नवनवीन टॉपिक्स आणणार आहेत, ऑलरेडी आणलेले आहेत. आपण अजून खूप गप्पा मारणार आहोत. ज्यांमधले सगळे 31 व्हिडिओज नक्कीच पहा, कारण एव्हरी व्हिडिओ इज युनिक आणि डेफिनेटली काहीतरी नवीन तुम्हाला इन्साइट्स मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप शायनिंग, कीप ग्रोईंग अँड स्टे अमेझिंग. सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय.